बंजारा समाजाचे सुनील महंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। खरं तर बंजारा समाजाची आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतो आहोत की मराठा समाज असेल, दलित समाज असेल, एक एक करून एक समाज जो आहे तो उद्धव ठाकरे गटाशी जोडला जातोय। आता आज बंजारा समाज या निमित्तानं उद्धव ठाकरे गटांशी जोडला गेल्याचं बोललं जात आहे। सुनील महंत यांच्याकडनं जाणून घेऊयात कशा पद्धतीने शिवसेनेशी बंजारा समाज जोडला गेला। जगदंबा मातेची आज आमच्या परंपरेनुसार पाचवी माळ म्हणतात, पंचमी म्हणतात। या पंचमीच्या शुभ दिवशी मी आमच्या माननीय सुधीर सूर्यवंशी साहेब आहे, राजू नाईक साहेब आहे यांनी कोऑर्डिनेट करून बंजारा समाजाचे जे तरुण युवक आहे, रविकांत राठोड सारखे आहे, किशोर राठोड सारखे ही तरुण मंडळी जी आहे यांना सत्तेमध्ये वाटा मिळावा। बंजारा समाजाचे जे जुने नेते आहेत ते तर आहेच, पण त्यांच्यासोबतच समाजाच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीचे जे तरुण युवक आहे यांना सुद्धा कुठेतरी न्याय मिळावा याकरता सगळ्या समाजाची एक मागणी होती की आपण सुद्धा राजकारणात येऊन शिवसेनेमध्ये येऊन आम्हाला न्याय मिळवून द्या। त्या अनुषंगाने आज आम्ही माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथून सगळ्या पूर्ण राज्यामध्ये बंजारा समाज हे शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभा राहणार आहे। सत्तेचा वाटा मिळावा अशी तुमची अपेक्षा आहे, जे आता तुम्ही बोलून दाखवलं। कशा पद्धतीचा हा सत्तेचा वाटा तुम्हाला अपेक्षित आहे? सत्तेचा वाटा जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्यानंतर नगरपालिका हे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे याच्यामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे आणि त्यासोबतच लोकसभा, विधानसभेमध्ये आपण राज्याचा जर अभ्यास केला तर 33 मतदारसंघ असे आहेत जे बंजारा बहुल आहे, परंतु राज्यामध्ये आज 5 आमदार विधानसभेचे बंजारा समाजाचे आहे, बहुजन समाजाचे काही आमदार आहे। तर हे 5 सोबतच 33ची संख्या असल्यामुळे इथे सुद्धा बंजारा समाजाची संख्या 20-25 वर जायला पाहिजे आणि तरुण युवकांना संधी देण्याचं काम हे फक्तच उद्धव ठाकरे साहेब करू शकतात आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेनाच हे विधानसभेची त्यांना दारे दाखवू शकतात। म्हणून आम्ही सगळ्या या तरुण मंडळींनी आज आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। खरं तर बंजारा समाजाचे नेते म्हणून महंतांनी संजय राठोड जे आहेत त्यांचा अनेकदा उल्लेख केलेला आहे याआधी की ते आमचे नेते आहेत असा उल्लेख झालेला आहे। पण मग जेव्हा एक नेता दुसऱ्या गटामध्ये आहे, आपण कशा पद्धतीने हा निर्णय घेतला समाजाबरोबर किंवा समाजातल्या काही तरुणांना घेऊन शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये जोडण्याचा? निश्चितच नाही, ते नेते आहेतच, त्यांच्यासोबत इंद्रनील नाईक साहेब राष्ट्रवादीमध्ये आहे, राजेश राठोड साहेब, आमदार राजेश राठोड साहेब काँग्रेसमध्ये आहे, निलयजी नाईक साहेब बीजेपीमध्ये आहे। तर शिवसेनेमध्ये सुद्धा आपल्याला बंजारा समाजाचं नेतृत्व तयार करून संपूर्ण समाज माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात आणून इथे जास्तीत जास्त विधानसभेमध्ये यांना नेतृत्व कसे मिळेल, लोकप्रतिनिधित्व कसे मिळेल हे फक्त शिवसेना देऊ शकतात, भाजप देऊ शकणार नाही। कारण भाजप मोठा पक्ष आहे, 106 अधिक 41 तिथे चान्स नाही। काँग्रेस राष्ट्रवादी पेक्षाही आम्हाला अतिशय जिव्हाळ्याचा पक्ष शिवसेना वाटतो, कारण सर्वसामान्य कार्यकर्त्याला, स्लीपरच्या कार्यकर्त्याला, तांड्यातील, वाड्यातील, वस्तीतील गोरगरीब कार्यकर्त्याला ज्यांच्याकडे पैसा नाही अशा कार्यकर्त्याला विधानसभेची दारे फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेब दाखवू शकतात। एक उल्लेख तुम्ही केलात ते म्हणजे न्यायाचा। बंजारा समाजातले जे तरुण आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीचा बंजारा समाजातलीच एक तरुणी पूजा चव्हाण हिचा जो मृत्यू झाला त्याच्यानंतर अनेक पद्धतीची माहिती बातम्या समोर आल्या होत्या। या सगळ्या प्रकरणावरून पूजा चव्हाण हिला न्याय मिळवण्यासाठी बंजारा समाजाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात? त्या विषयावर पडदा पडलेला आहे आणि त्या तरुणीवर पोलीस प्रशासनाने सदर तरुणीची ही आत्महत्या आहे किंवा अपघाती मृत्यू आहे असा अहवाल सुद्धा जाहीर झाल्यामुळे आणि माननीय जिल्हाधिकारी पुणे आणि माननीय पोलीस आयुक्त पुणे यांनी ते अहवाल सादर केल्यामुळे त्या पोलीस प्रशासना तपासात तो निष्कर्ष झालेला आहे, त्यामुळे तो विषय संपलेला आहे। तो विषय पोलीस प्रशासनाचा चौकशी करून त्यांनी अहवाल दिल्यामुळे तो विषय संपलेला आहे, त्यामुळे आज आपण सांगू शकणार नाही, तो विषय ते क्लोज झालेला आहे। खरं तर पूजा चव्हाणच्याच कुटुंबियांपैकी काही जणांचं असं म्हणणं आहे की अद्यापही पूजाला न्याय मिळालेला नाही आणि तिच्या न्यायासाठी आम्ही काम करत राहू, लढत राहू। तर याच्याकडे तुम्ही कसं बघतात, कारण तेही तुमच्या समाजाचे एक भाग आहेत? नाही, ती आमच्या समाजाचीच मुलगी आहे, तिच्या निधनाचं आम्हाला निश्चितच दुःख आहे, परंतु त्यांच्या कुटुंबामधून सगळ्यांनी सांगितलेलं आहे की ती डिप्रेशनमध्ये होती आणि तो विषय संपलेला आहे आणि पोलीस प्रशासनाची चौकशी बेसुरी सुद्धा झाल्यामुळे आता तो विषय कारण इथं संयुक्ती की नाही असं मला वाटतं।
एक उल्लेख केला तुम्ही म्हणजे तो की सत्तेमध्ये काम करण्यासाठीचा जो चान्स आहे तो इथे मिळू शकतो. उद्या जर तुम्हाला संजय राठोड यांच्या विरोधात निवडणूक लढवावी लागली तर ती तुम्ही लढणार का? नाही, त्यांचा मतदारसंघ वेगळा आहे. त्यांचा मतदारसंघ दिग्रस विधानसभा यवतमाळ जिल्ह्यात आहे. माझा मतदारसंघ मी पोहरा देवीचा असल्यामुळे माझा मतदारसंघ कारंजा मानोरा आहे, ते वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. मतदारसंघ वेगवेगळे असल्यामुळे आमची निवडणूक होणार नाही. ते दिग्रसचे प्रतिनिधित्व करतात. मी पोहरा देवी म्हणजे कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये असल्यामुळे आज आमने सामने येऊ शकणार नाही. परंतु माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जर आदेश दिले तर निश्चितच मी त्यांच्या आदेशाचं पालन करणार. आणखीन एक उल्लेख असा होतो आहे की दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडनं काही टार्गेट दिलं जात आहे प्रत्येक नेत्याला. अशा पद्धतीचं कुठलं टार्गेट आज आता तुम्ही जेव्हा पक्षप्रवेश केलेला आहे तुम्हाला दसरा मेळाव्यासाठीचं उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेलं आहे का की इतके माणसं आणा, इतके नेते आणा? निश्चितच माननीय शिंदे साहेबाकडून टार्गेट दिलेलं आहे. कारण त्यांना माहिती आहे की आपल्या स्वयंस्फूर्तीने आपल्यासाठी जनता येणार नाही. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यापूर्वी स्वर्गीय बाळासाहेब हिंदू सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेब हे जेव्हा दसरा मेळावा घ्यायचा तर कधीच टार्गेट दिलेला नाही. स्वयंस्फूर्तीने जनता आलेली आहे. आताही स्वयंस्फूर्तीनेच जनता येणार, स्वयंस्फूर्तीनेच बंजारा समाज येणार. ज्यांच्यासाठी येणार नाही तो टार्गेट देतो. तुम्हाला आता म्हणजे पक्षप्रवेश केल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीच्या काय गोष्टी अपेक्षित आहेत? कारण आता सध्या तरी ठाकरेंची शिवसेना ही सत्तेत नाही, त्यामुळे कशा पद्धतीनं तुम्हाला या सगळ्यांमध्ये म्हणजे काय मिळेल किंवा काय हवं आहे? आम्ही आज कोणतीच अपेक्षा ठेवून शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. आज फक्त माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना ताकद द्यायची, अतिशय प्रसंगाच्या वेळी आम्ही त्यांना साथ द्यायची. जेव्हा कोणत्या नेत्यावर प्रसंग येतो तेव्हा आम्ही त्यांना साथ देतो. एक सच्चा नेता, एक इमानदार नेता आणि एक शीतप्रिय नेता माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आहे. म्हणून आम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता सकारात्मक चर्चा करून सुधीर सूर्यवंशी साहेबांच्या माध्यमातून, राजू नाईकाच्या माध्यमातून सकारात्मक चर्चा करून आम्ही शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. तुम्ही जसं म्हणालात की वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळे नेते आहेत म्हणून, तर तसंच तुमचा आणखीन एक नेता तुम्ही मानता की संजय राठोड हे नेते आहेत म्हणून, तर ते शिंदे गटामध्ये आहे. तुम्ही शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय का नाही घेतला? उद्धव ठाकरे साहेब हे सत्यवादी आहे आणि एक शीतप्रिय व्यक्तिमत्व आहे. त्यांना सोडून ते गेले. अशा वेळेला जे सत्य आहे, मी महंत आहे, संत शिवालाल महाराजांच्या 5व्या पिढीचा वंशज आहे आणि अशा वेळेला महंतांना ज्यांच्यावर प्रसंग येतो तर साधू संतांचं काम आहे त्यांना मदत करायची, त्यांच्यासोबत आपली ताकद उभी ठेवायची. म्हणून मी सुद्धा सत्ता सोडून माननीय उद्धव ठाकरे साहेबांसोबत खंबीरपणे उभा राहणार आहे. खरं तर हा शेवटचा प्रश्न आहे की शिंदेकडनं तुम्हाला अशी काही ऑफर होती का शिंदे गटाकडनं? निश्चित होती, पण ऑफरसाठी मी गेलेलो नाही. समाजाच्या विकासासाठी मी इथे आलेलो आहो. समाजाच्या तरुण युवकासाठी मी या शिवसेनेमध्ये आलेला. आता तुम्हीच म्हटलं ऑफर होती म्हणून, ती कशा पद्धतीची ऑफर होती? नाही, ते कशा पद्धतीची समाजाच्या विकासाची आहे. तीर्थक्षेत्र पोहरा देवी विकासाची ऑफर आहे. त्याच्यानंतर सामाजिक विषय आहे, किमीलेअरचा विषय आहे. हे सगळे तुमचे प्रश्न मार्गी लावू. आता ही प्रशासकीय बाब आहे, हे तर सगळे मार्गी लागणारच आहे ना. कॅमेरामन मंदार चव्हाणसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.